आळशी मुलगी. एकेकाळी एक वडील आणि त्याच्या 2 तरुण मुली दूरच्या एका देशात एकत्र राहत होते. एक मुलगी खूप मेहनती होती तर दुसरी खूप आळशी. ताई, तू अजिबात मदत करत नाहीस. मी खूप दमले. नको रे बाबा, तू आधीच साफसफाई करतेस. आता मी माझे हात का खराब करू? माझी नखही तुटून जातील. त्यांचे वृद्ध वडील कठोर परिश्रम करणारे होते आणि ते दमून जात असत. संध्याकाळचं सूप आणि कोरडी भाकरी हे त्यांचं एकमेव जेवण होतं. एके दिवशी वृद्ध वडिलांनी आपल्या मुलींना विनंती केली, माझ्या प्रिय मुलींनो, तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो. मी विचार करत होतो, तुम्ही दोघे आता प्रौढ आहात आणि आता तुम्ही अधिक जबाबदारी घेण्यालायक झाला आहात. तुम्हा दोघांनी नोकरी शोधून काम करावं अशी माझी इच्छा आहे. बाबा, तुम्ही बरोबर बोलत आहात. उद्याच मी नक्कीच माझ्यासाठी काम शोधेन. आणि माझ्या मुली, तुझं काय? माझ्या बहिणीला नोकरी मिळाली पाहिजे, ते तिची गोष्ट आहे. पण मला वाटतं की मी घरकाम जास्त चांगलं करते. आपल्या मुलींची उत्सुकता पाहून वृद्धाला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मेहनती मुलगी नोकरी शोधण्यासाठी घरातून निघाली असताना तिचे वडील तिच्याजवळ आले. माझ्या प्रिय मुली, मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. जर कधी तुला कोणी मदत मागितली तर त्याला कधीही नकार देऊ नकोस. नेहमी मेहनत कर, तुझ्या कामावर प्रेम कर आणि तुला दिलेलं काम मन लावून पूर्ण कर. धन्यवाद बाबा, तुमचा सल्ला मी कधीही विसरणार नाही. माझी लाडकी मुलगी ती. कष्टाळू मुलगी तिची नोकरी शोधण्यासाठी निघाली तर घरची कामं करीन असं सांगणाऱ्या आळशी मुलीने काहीच केलं नाही. घर दिवसेंदिवस अस्वच्छ आणि खराब होत चाललं होतं. आणखी खराब. कष्टाळू मुलगी अनेक दिवस चालत फिरत होती पण तिला कोणतंच काम सापडलं नाही. थोड्या वेळाने कष्टाळू मुलीला वाळलेल्या फांद्या आणि मुळे असलेलं झाड दिसलं. अगं बाळा, तू माझ्या कोरड्या फांद्या स्वच्छ करून माझ्या मुळांना पाणी देऊ शकशील का? मेहनती मुलीने तिच्या तळहातांना जखम होईपर्यंत झाडांच्या सर्व कोरड्या फांद्या साफ केल्या आणि तिच्या प्यायच्या पाण्याने मुळांना पाणी सुद्धा दिलं. धन्यवाद माझ्या बाळा. पण आता तुझ्याकडे पाणी उरलं नसेल ना? काही हरकत नाही. तुम्हाला मदतीची गरज होती आणि मी ती केली. मी स्वतःसाठी पाणी घेऊ शकते. मेहनती मुलगी तिच्या वाटेने चालत राहिली. पुढे तिला तुटलेली आणि तडे गेलेली चूल दिसली. अगं सुंदर तरुणी, तू मला दुरुस्त करशील का, जेणेकरून मी चांगली दिसेन? मेहनती मुलीने तिच्याजवळ मुठभर माती घेतली आणि चुलीवरील सर्व भेगा बुजवल्या. धन्यवाद तरुण मुली, पण माझ्यामुळे तू खूप अस्वच्छ झालीयस. काही हरकत नाही. कपड्यांना काय महत्त्व द्यायचं? तुम्हाला मदत हवी होती ती मी केली. मेहनती मुलगी ती नवीन दिसणारी चूल मागे टाकून तिच्या वाटेने निघून गेली. थोड्या वेळाने एक सुंदर कोकरू तिला दिसलं, पण ते काळं होतं. डोक्यापासून पायापर्यंत कोळशासारखं काळं. हॅलो तरुण मुली, मी चुकून निखाऱ्यात चिरलो आणि घाण झालो. तू मला आंघोळ घालशील का? कष्टाळू मुलीने कोकरू तलावाजवळ धुतलं. कोकरू पूर्वीसारखं पांढरं झालं आणि चमकू लागलं. धन्यवाद, पण तू माझ्यामुळे भिजलीस. तुला मदत हवी होती आणि मी केली. मी आधीच खूप गलिच्छ होते, आता मी स्वच्छ झाले. कष्टाळू मुलगी तिच्या वाटेनं जात राहिली. अंधार पडला तेव्हा तिला एक सुंदर घर दिसलं.
जिथे 7 पऱ्या राहत होत्या. मेहनती मुलगी आत आली. हॅलो, मी तुमच्या घरी परवानगीशिवाय आल्याबद्दल माफी मागते. मी एक तरुण मुलगी आहे. मी कामाच्या शोधात आहे. तुला हवं तर तू इथे काम करू शकतेस तरुणी. आमच्या घरात 7 खोल्या आहेत. तुला रोज फक्त 6 खोल्या स्वच्छ करायच्या आहेत. पण 7व्या खोलीत चुकूनही जाऊ नकोस हा. मेहनती मुलीने नोकरी स्वीकारली. पूर्ण वर्षभर परींनी सांगितल्याप्रमाणे ती रोज 6 खोल्या मेहनतीने साफ करत असे. तिने कधीच 7व्या खोलीत प्रवेश केला नाही. आणि जेव्हा तिच्याकडे पुरेसे पैसे गोळा झाले तेव्हा तिने परींना घरी परतण्याची परवानगी मागितली. नक्कीच तरुण मुली, तू घरी जाऊ शकतेस. मला आश्चर्य वाटतं की तू 7व्या खोलीत कधीच प्रवेश का केला नाहीस. मला माझ्या कामाचा अभिमान आहे. माझे वडील म्हणायचे की काहीही असो, आपलं काम व्यवस्थित करावं. मी इथे असताना माझं काम फक्त 6 खोल्या साफ करायचं होतं आणि मी तेच केलं. आम्हाला तुला तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल आणि परिश्रमाबद्दल बक्षीस द्यायची इच्छा आहे. चल आमच्या बरोबर चल. परींनी तरुण मुलीला 7व्या खोलीत जाण्यास सांगितलं. मुलगी आत गेल्यावर तिला सोन्याची आणि चांदीची बरीच नाणी दिसली. आता तू या नाण्यांभोवती फिर आणि जी नाणी तुला चिकटतील ती तुझीच होतील. मेहनती मुलगी नाण्यांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे फिरू लागली. ती अगदी स्टार सारखी दिसत होती, ज्यावर पैसे चिकटलेले होते. मग मेहनती मुलगी पऱ्यांना सोडून घरी परतू लागली. वाटेत तिला कोकरू भेटलं, ज्याला तिने अंघोळ घातली होती. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मी तुझी मदत विसरलो नाही तरुण मुली. घे, हवे तेवढे मोती घे. मेहनती मुलीने कोकरूचे आभार मानले आणि तिचे हात आणि मान मोत्यांनी झाकून घेतली आणि तिच्या वाटेने चालू लागली. चालता चालता ती त्या चुलीजवळ पोहोचली जिला तिने जाताना दुरुस्त केलं होतं. तू मला जी मदत केलीस ती मी विसरली नाही तरुण मुली. घे, माझ्या उबदार भाकरी आणि केक तुझेच आहेत. मेहनती मुलीने चुलीने दिलेल्या काही भाकरी खाल्ल्या आणि काही घरी नेण्यासाठी सोबत घेतल्या आणि ती आपल्या वाटेला लागली. थोडं पुढे गेल्यावर तिला ते झाड दिसलं, ज्याच्या फांद्या फळांनी झाकल्या होत्या. ऐक बाळा, इकडे ये. तू मला दिलेली मदत मी विसरलो नाही. हे घे, माझी सर्व द्राक्ष तुझीच आहेत. मेहनती मुलीने आभार मानले आणि झाडाचा निरोप घेऊन जाऊ लागली. खूप खूप धन्यवाद. किती फलदायी अनुभव. तिच्या वडिलांनी आणि आळशी बहिणीने तिचे दारात स्वागत केले. मुलीचं गाठोडं सोन्या मोत्यांनी भरलेलं होतं. आपली बहीण इतकी श्रीमंत झाली हे पाहून आळशी बहिणीला खूप हेवा वाटला. ती नाणी बघ. मला नोकरी मिळवण्यासाठी श्रीमंत कुटुंब शोधायला हवं. जर माझ्या बहिणीकडे मोती असतील तर मला पन्ना मिळेल. आळशी मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं की ती नोकरी शोधण्यासाठी घर सोडणार आहे. ठीक आहे माझ्या मुली, पण तुला घरी काम करता येत नाही, मग तुला बाहेर कसं काम मिळेल? वडिलांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आळशी मुलगी निघून गेली. ती रात्रंदिवस चालत होती. थोडं पुढे गेल्यावर सुकलेल्या फांद्या असलेलं झाड तिला दिसलं. झाडाने मुलीला मदत मागितली. कशी आहेस तरुण मुली? तू मला मदत करशील का? मी या उन्हात तुला मदत करू शकत नाही. माझे केस खराब होतील. बाय. आळशी मुलगी पुढे गेली. थोडं पुढे गेल्यावर एक तडा गेलेली आणि तुटलेली चूल तिला दिसली. चुलीने तिच्याकडे मदत मागितली. मी माझे पातळ आणि नाजूक हात तुझ्यासाठी घाण करू शकत नाही. माझं नेल पॉलिश खराब होईल. बाय.
आळशी मुलीने चुलीलाही मदत केली नाही. मग तिला काळ्या कोळशासारखं कोकरू दिसलं. कोकरूनेही तिला अंघोळ घालायला सांगितली. शी, माझ्या मार्गातून बाजूला हो काळुंद्र्या. आळशी मुलगी पळून गेली. काय आळशी कोकरू आहे, स्वतःला धुता येत नाही. आणि आळशी मुलगी लवकरच एका मोठ्या घराजवळ आली. आळशी मुलीने याचा फायदा घेतला आणि घराच्या मालक असलेल्या 7 परींकडे काम मागितलं. मुख्य परीने तिला वर्षभर राहून फक्त 6 खोल्या स्वच्छ करायला सांगितल्या. तरुणी, विसरू नकोस, तू कधीही 7व्या खोलीत प्रवेश करायचा नाहीस. आळशी मुलीने अनेक महिने मनाविरुद्ध 6 खोल्या साफ केल्या. पण एक दिवस तिने उत्सुकतेने 7व्या खोलीत प्रवेश केलाच. सोन्या चांदीच्या नाण्यांऐवजी आतमध्ये मधमाशा आणि वटवाघळं होती. मधमाशांनी आळशी मुलीला अशा प्रकारे डंख मारला की तिला सर्वत्र जखमा झाल्या. ती खूप दुखावली होती. मुलगी लगेच तिथून निघून घराकडे पळू लागली. ती धावत असताना तिला कोकरू दिसलं, ज्याच्या मदतीला तिने नकार दिला होता. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मुलीला काही मोती घेण्यासाठी कोकरू पकडायचं होतं, पण कोकरू तिच्यापासून पळून गेलं. मुलगी चालत राहिली. ती खूप दमली होती. त्याच क्षणी तिला चूल दिसली. तिने मदतीची विनंती नाकारली होती. चुलीवर ताज्या उबदार भाकरी होत्या. जेव्हा मुलगी भाकरीचा तुकडा घ्यायला गेली तेव्हा चूल गरम झाली आणि आळशी मुलीचे हात भाजले. जेव्हा आळशी मुलगी तिथून पळून गेली तेव्हा ती त्या झाडाजवळ आली, ज्याला तिने मदत नाकारली होती. झाडाच्या फांद्यांवर फळांचे गुच्छ होते. जेव्हा आळशी मुलीने काही द्राक्ष घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा झाड उजवीकडे झुकलं. मुलगी उजवीकडे धावली, पण झाड यावेळी डावीकडे झुकलं. धावपळ करून दमून आळशी मुलीने शेवटी फळं खायचा विचारच सोडून दिला. ती पूर्ण 2 दिवस न थांबता चालत राहिली आणि शेवटी घरी पोहोचली. तिच्या वडिलांनी आणि बहिणीने तिला घाणेरड्या कपड्यांमध्ये आणि जखमी झालेल्या अवस्थेत घरी परतताना पाहिलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आळशी मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय खेदाने सांगितला. माझा विश्वास बसत नाही की याच्या एवढ्या वेदना होऊ शकतात. माझ्या प्रिय बहिणी, आता तुला समजले ना की मेहनती असणं किती महत्वाचं आहे. लक्षात ठेव माझ्या मुली, जर तू आयुष्यात प्रामाणिक आणि मेहनती राहिलीस तर तुला निश्चितच बक्षीस मिळेल. त्या दिवसानंतर आळशी मुलगी पुन्हा कधी आळशी आणि कामचोर राहिली नाही. दोघी बहिणींनी कठोर परिश्रम केलं आणि त्यांना चांगलं फळ मिळालं. आणि या लहान कुटुंबाच्या आयुष्यात शांतता, सुख आणि आनंद भरून गेला. हंस मुलगी. एकेकाळी एक राणी आणि तिची मुलगी देशातील सर्वात सुंदर वाड्यात एकत्र राहत होत्या. राजकन्येकडे एक परी होती. ती तिला खूप आवडत असे. या परीने नेहमीच तिचे रक्षण केले. एके दिवशी राजकन्या लग्नाच्या वयात आल्यावर तिने दुसऱ्या देशाच्या राजपुत्राला भेटायचं ठरवलं. राणीने तिच्या मुलीला सोबत नेण्यासाठी दागिन्यांची पेटी दिली.
जर वाटेत कोणाला कळलं की तू राजकुमारी आहेस तर तुझ्या सोबत वाईट गोष्टी घडू शकतात. म्हणून तुला सैनिकाऐवजी सोबत म्हणून माझा एक सहाय्यक देते. चांगल्या परीकडे देखील राजकुमारीसाठी भेटवस्तू होत्या. तिने तिला फलादा नावाचा बोलणारा घोडा दिला. ओहो, मी प्रवासाला निघायला तयार आहे माझ्या राजकुमारी. माझ्या राजकुमारी, मला तुला अजून एक गोष्ट द्यायची. परीने राजकुमारीला एक रुमाल दिला. त्यावर 3 तारे होते. हा जादुई रुमाल आहे माझी राजकुमारी. तो नेहमी तुझ्या जवळ ठेव आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वापर. राजकुमारीने निरोप घेतला आणि फलादावर बसली आणि तिचा सहाय्यक गाढवावर होता. काही तासानंतर राजकुमारी जंगलाच्या रस्त्याने चालत, ती खूप थकली होती म्हणून विश्रांती घेण्यासाठी थांबली. अरे, मला खूप तहान लागलीये. आपल्याकडे पाणी आहे का? मला थोडं पाणी देशील? सहाय्यक मुलगी ते पाणी प्यायली. माफ करा राजकुमारी, मला खूप तहान लागली होती म्हणून मी ते सर्व पाणी प्यायले. तुमच्यासाठी दुसरं पाणी शोधा. मी काही तुमची नोकर नाही. नोकराचा अनादर पाहून राजकुमारीला आश्चर्य वाटलं, परंतु ती काही बोलली नाही. ते रस्त्यावर चालत राहिले. काही वेळ निघून गेल्यावर राजकुमारी थांबली. रॉयल असिस्टंट, मला कृपया त्या कारंज्यातून थोडे पाणी आणू शकाल? माफ करा राजकुमारी, मी तुमची दासी नाही. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या घोड्यावरून उतरून स्वतःचं पाणी घेऊ शकता. राजकुमारी आणि फलादा यांनी एकमेकांकडे सूचकपणे पाहिलं. तुम्हाला माहित आहे, मला या असिस्टंट मुलीबद्दल वाईट विचार येऊ लागले आहेत. तुम्ही तिच्या सोबत असताना सावध राहणे योग्य राहील. राजकन्या तिच्या घोड्यावरून उतरली आणि तिने खाली उतरून तिच्या हाताच्या उंजळीने पाणी प्यायलं. तिच्या खिशातला जादूचा रुमाल अचानक बोलू लागला. सावध रहा राजकुमारी, ही सहाय्यक मुलगी धोकादायक आहे. पण राजकन्या पाणी प्यायला खाली वागताच तिचा जादूचा रुमाल पाण्यात पडला. अरे रे! पाण्यात वाहणारा जादूचा रुमाल पाहून सहाय्यक मुलीने तिची संधी साधली. तुमच्याकडे आणखी शक्ती उरली नाही. यापुढे मी सर्व ऑर्डर देणार. मी सांगेन ते तू करायचं आहेस. आता राजकन्येचे कपडे काढ आणि मला दे. आणि जर तू कोणाला हे सांगितलंस तर तुला तुरुंगात टाकेन. सहाय्यक मुलीने केवळ राजकन्येचे कपडे घातले नाहीत, तर ती तिच्या घोड्यावर फलादावरही बसली आणि पुढे जाऊ लागली. दुसरीकडे खरी राजकुमारी गाढवावर बसली आणि हळूहळू तिच्या मागे गेली. थोड्या वेळाने ते दोघे राजपुत्राच्या महालात पोहोचले. जेव्हा राजकुमाराने त्यांचे स्वागत केले तेव्हा त्याला वाटलं की सहाय्यक मुलगी राजकुमारी आहे आणि तिला आत बोलवलं. परंतु खरी राजकुमारी बाहेरच उभी होती. बरं माझ्या राजकुमारा, ती फक्त एक नोकर आहे. तिला आपल्या बरोबर राजवाड्यात घ्यायची गरज नाही. तिला नोकरी देऊन ती फक्त माझी नोकर आहे हे दाखवून दिलंस तर जास्त बरं होईल. राजकुमाराने तसंच केलं आणि तिची ओळख कोनराड नावाच्या मुलाशी करून दिली, जो गुरे पाळणारा होता. कोनराडला मदत करून तुम्ही देखील हंस मेंढपाळ होऊ शकता. माझ्या राजकुमारा, माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे. तुम्ही या चिडखोर घोड्याला बांधू शकाल का? त्याला चांगलं साखळ दंडाने बांधा. त्याने मला जवळजवळ फेकून दिलं होतं. म्हणून राजपुत्राने एका सहाय्यकाला बोलवलं आणि घोड्याला एका कोठारात बांधून ठेवायचा आदेश दिला. सहाय्यक मुलगी तिची फसवणूक गुप्त राहील याची खात्री करून घेऊन राजकुमाराला मूर्ख बनवत होती. खरी राजकन्या दुःखी झाली आणि रडली की तिच्या घोड्याला फलादाला साखळ दंडाने बांधून ठेवलं. ती ताबडतोब त्याला पाहण्यासाठी कोठारात गेली. बिचारा फलादा तिथेच बेड्या घालून उभा होता. अरे फलादा, हे तुझ्याशी कसे वागले? जर तुमच्या राणी आईला कळलं की काय झालंय तर ती खूप अस्वस्थ होईल माझ्या राजकुमारी.
दुःखाची गोष्ट म्हणजे राजकन्येने तिच्या फलादा घोड्याकडे पाठ फिरवून कोनराडसह कुरणात गुरांचं पालन करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने ती विश्रांतीसाठी एका दगडावर बसली आणि तिने तिच्या सुंदर केसांना लावलेल्या केसांच्या सोन्याच्या क्लिप उलगडल्या. जेव्हा कोनराडने या चमकदार हेअर क्लिप्स पाहिल्या तेव्हा तो ताबडतोब राजकुमारीच्या जवळ गेला. त्याला त्या क्लिप्स हव्या होत्या. गोल्डन हेअर क्लिप्स, मला हे सोनेरी केस हवे आहेत. माझे केस सोड. वेड्या वाऱ्या वाहायला लाग. कोनराडच्या डोक्यावरची टोपी उडवून टाक. त्या क्षणी इतका जोराचा वारा वाहू लागला की कोनराडची टोपी त्याच्या डोक्यावरून उडून गेली. डोंगरावर उडणाऱ्या या टोपीचा पाठलाग केल्यावर कोनराडने शेवटी त्याची टोपी पकडली. राजकुमारीने तोपर्यंत तिचे केस विंचरले होते आणि तिने तिच्या केसांच्या सोनेरी क्लिप लावल्या होत्या. सूर्यास्त होईपर्यंत गुरांची नीट राखण केल्यावर कोनराड आणि राजकुमारी शेवटी राजवाड्यात परतले. कोनराड ताबडतोब राजासमोर गेला. मला तुम्ही दिलेल्या अनोळखी माणसाबरोबर काम करायचं नाहीये. अरे पण का कोनराड? कारण ती वेडी आहे. ती तिच्या घोड्याशी बोलत असते आणि तिने माझी टोपी उडवली आणि माझी थट्टा सुद्धा केली. हे ऐकून राजाच्या मनात शंका निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी राजाने गुप्तपणे राजकन्येचा पाठलाग केला. राजकन्या प्रथम कोठारात गेली आणि तिच्या साखळ दंडाने बांधलेल्या फलादाशी पुन्हा बोलली. घोडा बोलत असल्याचे पाहून राजाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यानंतर तो त्या कुरणात गेला जिथे कोनराड आणि राजकुमारी गुरे राखत होते आणि तो झुडपांच्या मागे लपला. थोड्या वेळाने त्याला राजकन्येच्या केसातील सोनेरी क्लिप्स दिसल्या. वेड्या वाऱ्या वाहायला लाग. कोनराडच्या डोक्यावरली टोपी उडवून टाक. राजकुमारीच्या या शब्दानंतर खूप जोराचा वारा वाहू लागला आणि टोपी पुन्हा उडाली. कोनराड त्याच्या टोपीच्या मागे पर्वतापर्यंत पळत गेला. दरम्यान राजकुमारीने तिच्या सोनेरी केसांच्या क्लिप्स पुन्हा तिच्या केसात लपवल्या. हे पाहून राजाला फार आश्चर्य वाटलं आणि तो गुपचूप राजवाड्यात परत आला. संध्याकाळी राजाने राजकुमारीला राजवाड्यात उपस्थित राहायला सांगितलं. त्याने तिला तिच्या बोलणाऱ्या फलादा घोड्याबद्दल, सोनेरी केसांच्या क्लिप्स बद्दल आणि जंगली वाऱ्याबद्दल विचारलं. तेवढ्यात राजकन्या रडू लागली. मी तुम्हाला काही सांगू शकत नाही महाराज. मी असं केलं तर तुरुंगात जाईन. मला सगळं खरं सांगायला घाबरू नकोस तरुण मुली. मला काय ते सांग. राजकन्येने राजाला सुरुवातीपासूनच एक एक करून सर्व काही सांगितलं. तर तूच खरी राजकुमारी आहेस. काळजी करू नकोस. तुझं कोणतंही नुकसान होणार नाही. जा आणि राजकन्येप्रमाणे तयार हो. राजाने ताबडतोब आपल्या मुलाला राजपुत्राला बोलवलं आणि सर्व काही सांगितलं. त्यात संध्याकाळी बनावट राजकुमारीला काहीही न बोलता राजकुमाराने राजवाड्यात मेजवानी आयोजित केली. राजकुमाराच्या एका बाजूला खरी राजकन्या बसली होती आणि नकली दुसऱ्या बाजूला. खऱ्या राजकन्येचे सौंदर्य विलोभनीय होते, पण बनावट राजकन्येने तिला ओळखलेच नाही. ही मुलगी कोण आहे? ती मेजवानीला काय करते? तिला ते चमकदार दागिने, तो सुंदर ड्रेस कुठून मिळाला? राजवाड्यातील उपस्थित जनांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक कथा आहे. आता माझा नीट ऐका. राजाने राजकन्येचे काय झाले असे सांगायला सुरुवात केली, जणू ती दुसऱ्याचीच गोष्ट आहे. शेवटी खोटं बोलून लोकांना फसवणाऱ्याला शिक्षा कशी करावी असा प्रश्न त्यांनी सर्वांनाच विचारला. तिला मोठी शिक्षा व्हायला पाहिजे राजा.
तिच्या पायाला बेड्या ठोकायला हव्यात आणि तिला कायमचं कैद करायला हवं. हे खरंय का? पण या कथेमध्ये खोटं बोलणारे तुम्हीच आहात. तू तुझी शिक्षा स्वतःच दिली आहेस. सैनिक, या लबाडीला आता माझ्या समोरून घेऊन जा. सहाय्यक मुलीने अशा प्रकारे खोटे बोलून राजकुमारीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल शिक्षा भोगली. त्या रात्री राजकुमाराने खऱ्या राजकुमारीला मागणी घातली. मग राजकन्या आणि राजपुत्र कोठारात गेले आणि फलादा या बोलक्या घोड्याची सुटका केली. शेवटी सत्य बाहेर आलं राजकुमारी. तुझ्या राणी आईने हा क्षण पाहिला असता तर आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी आलं असतं. राजकुमारी आणि राजकुमाराने एक नवीन जीवन सुरू केले, ज्यामध्ये ते आता खूप आनंदी आहेत आणि राजकुमारीची चांगल्या मनाची परी नेहमी त्यांच्या बरोबर असते आणि ती वाईटांपासून त्यांचं रक्षण करते. लाल शूज. एकेकाळी एका दूरच्या देशात कॅरेन नावाची एक अतिशय गोंडस मुलगी राहत होती. ती तिच्या आईसोबत एका छोट्याशा घरात राहायची आणि खूप आनंदी मुलगी होती. तिला कुतूहल असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती आईला विचारायची. आई, आकाशातले हे छोटे दिवे काय आहेत? ते तारे आहेत कॅरेन. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जण कालांतराने तारा बनतो आणि मग आकाशात कायमचा चमकतो. कॅरेनकडे फक्त एक खेळणं होतं, एक ड्रेस आणि एक लाकडी चप्पल होती, जी घालून ती रस्त्यावर फिरत असे. तिच्या आईने तिच्यासाठी बनवलेल्या लाकडी चपला आरामदायी नव्हत्या, पण तिच्याकडे फक्त त्याच होत्या. एके दिवशी कॅरेनची आई खूप आजारी पडली, म्हणून कॅरेन तिच्या आईसाठी औषध घेण्यासाठी गावात गेली आणि वाटेत तिला रस्त्याच्या कडेला एका बॉक्समध्ये लाल बुटांची जोडी दिसली. ते बूट इतके सुंदर चमकत होते म्हणून कॅरेन ते तिच्यासोबत घरी घेऊन आली. आई बघ, मला हे रस्त्याच्या कडेला सापडले. किती सुंदर आहेत ना हे, जणू काही माझ्यासाठीच बनलेत. हे दुसऱ्या कुणाचे असू शकतात कॅरेन. तू ते त्यांना ताबडतोब परत करायला हवेत. पण जर त्यांचा मालक असता तर त्याने हे बॉक्ससह तिथे सोडलेच नसते. कदाचित मालकाच्या हातून ते चुकून पडले असतील. मग त्याने असे सोडायला नको होते ना. मला ते सापडले. आता हे माझे शूज आहेत. बाळा, माझं ऐक नीट. मी तुला नवीन शूज आता नाही देऊ शकत, पण म्हणून तू दुसऱ्यांचे शूज फक्त या कारणासाठी घालू नयेस असं मला वाटतं. हट्टीपणा करू नकोस. मला वचन दे की तू हे लाल शूज घालणार नाहीस. कॅरेनने दुःखाने तिच्या आईला लाल शूज न घालण्याचं वचन दिलं आणि ते तिच्या पलंगाखाली लपवले. महिने उलटून गेले. एक दिवस जेव्हा कॅरेन घरी आली आणि तिला तिची आई घरात कुठेच दिसली नाही, तिने तिला सगळीकडे शोधलं, जोपर्यंत तिला याची जाणीव झाली नाही की तिची आई आकाशातला एक तेजस्वी तारा बनलीये. दुसऱ्या दिवशी तिच्या आईच्या अंत्यसंस्कारांसाठी जाताना कॅरेनने ते लाल शूज घातले. अंत्यसंस्काराला आलेले लोक कॅरेनच्या शूजकडे आश्चर्याने पाहत होते. एवढा नादर, अंत्यसंस्कारात लाल शूज घालायची हिची हिम्मत कशी झाली? पण कॅरेनला त्याची पर्वा नव्हती, कारण तिला तिचे शूज खूप आवडत होते. तेव्हाच एक चांगल्या मनाची वृद्ध स्त्री स्मशानाजवळून जात होती. या वृद्ध महिलेला कळलं की ही लहान मुलगी आता अनाथ झालीये. तिने तिला दत्तक घ्यायची इच्छा व्यक्त केली. माझ्या बरोबर चल सुंदर मुली. तू मोठी झाल्यावर तुला यशस्वी आणि सुंदर बनवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. म्हणून कॅरेन म्हाताऱ्या बाईकडे बरीच वर्ष राहायला गेली. कॅरेन, तू तुझ्या आईच्या अंत्यसंस्कारांपासून हे शूज घातलेस. ते आता काढून टाक. ते खूप खराब झालेत. नाही, मला माझे लाल शूज खूप आवडतात. ओह कॅरेन,
इतका हट्टीपणा करू नकोस. चल, तुझे शूज बदल. मी आणखी चांगले शूज घेऊन देईन. कॅरेन त्या म्हाताऱ्या बाईला नाराज करू इच्छित नव्हती, जिने तिला दत्तक घेण्याचा दयाळूपणा दाखवला होता. म्हणून तिने शेवटी तिचे लाल शूज काढले आणि फेकून दिले. काही दिवस गेले. एक दिवस कॅरेन तिच्या नवीन खोलीत नवीन कपडे घालून नवीन खेळण्यांशी खेळत होती. तेव्हा म्हातारी बाई तिच्यासाठी नवीन शूज घेऊन आली. पण कॅरेनला हे शूज अजिबात आवडले नाहीत. पण हे निळे आहेत, खूप कुरूप आहेत, मला हे अजिबात आवडले नाहीत. पुढील अनेक वर्ष कॅरेनला तिच्या लाल शूजची खूप आठवण येत होती. ती एक सुंदर तरुणी बनली, पण तिची हट्टी वृत्ती कधीच बदलली नाही. अगदी म्हातारी बाई तिच्यासाठी भेट घेऊन यायची तेव्हाही नाही. मी हे असं काही घालत नाही, पण मी हे तुझ्यासाठी विणलंय. मी हे कधीच खाणार नाही. माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज करा. निदान एक घास तरी खाऊन बघ बाळा. वृद्ध स्त्री कॅरेनच्या हट्टी आणि उद्धटपणाला कंटाळली होती, परंतु तिने तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवले. ती आत गेल्यावर कॅरेन निळे शूज काढत होती, कारण आता तिचे पाय वाढले होते. बघा, माझ्या सर्व गोष्टी आता खूप लहान झाल्यात. मी खूप मोठी झाले. बरं, चल मग नवीन कपडे आणि बूट घेऊया बाळा. मग वृद्ध स्त्री आणि कॅरेन दुकानात गेले. ओह, पहा, माझ्या आवडत्या लाल शूज सारखेच. ते माझ्याकडे असायलाच हवेत. कॅरेन, तुला फॅन्सी लाल शूजची गरज नाहीये. तू असे शूज घालायला हवेत ज्यात तू चांगली दिसशील. कोणाच्याही अंत्यसंस्कारातही घालू शकशील. चल, मी तुला एक जोड शूज घेऊन देऊ शकते. चल, काळे शूज घेऊया आणि घरी जाऊया. मला परवा नाही. जर तुम्ही दोन्ही शूज विकत घेतले नाहीत तर यापुढे मी अनवाणीच पायाने जाईन. अगं लहान मुली, तू एवढी हट्टी नसतीस तर बरं झालं असतं. वृद्ध महिलेने कॅरेनसाठी काळे शूज विकत घेतले आणि लाल शूजने तिला संतुष्ट करण्यासाठी तिचे उरलेले सगळे पैसे खर्च केले. त्यांना पायीच घरी जावं लागलं. वाटेत वृद्ध महिलेचा पाय खूप दुखत होता आणि ती बिघडलेल्या कॅरेनला सांभाळू शकत नव्हती. पण कॅरेनला अजिबात काळजी नव्हती. ती तिचे लाल शूज घालून घराकडे निघाली. एक दिवस वृद्ध स्त्रीने कॅरेनला सांगितलं की त्यांना शहरातील एकाच्या अंत्यसंस्काराला जायचंय. कॅरेन, तुला तुझे काळे शूज घालायचे आहेत, नाहीतर अंत्यसंस्काराचा अनादर होईल. कॅरेनने तिच्या खोलीतील काळ्या शूजकडे पाहिलं आणि नंतर चमकदार लाल बुटांकडे, आणि तिने लाल बूट घालणं निवडलं. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा तिने ते तिच्या स्कर्टने झाकले, जेणेकरून वृद्ध स्त्रीला शूज दिसू नयेत. परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वांनी कॅरेनचे शूज पाहिले. ते तिच्या स्कर्ट खाली चमकत होते. ते अंत्यसंस्काराच्या वेळी कॅरेनच्या लाल शूज बद्दल आपापसात बोलत होते की अशा प्रसंगी असे शूज घालणं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ही गोष्ट जेव्हा म्हातारीच्या कानावर पडली तेव्हा तिला राग आला. मी तुला सांगितलं तरी तू ऐकलं नाहीस. पुन्हा तू लाल शूज घातलेस. किती हट्टी आहेस. आदर ठेव ग. नेहमीच अपमान होतो तुझ्यामुळे. त्यावेळी तिथून जाणारा एक देखणा तरुण कॅरेनच्या सौंदर्याने प्रभावित झाला. तो तिच्या जवळ आला आणि गुडघे टेकून तिला नमस्कार केला. खरंच तू किती सुंदर आहेस आणि या शूज मध्ये किती सुंदर दिसतेस. माझे प्रिय, तुम्ही मला लाजवत आहात. तू खूप चांगली नर्तक असणार. मी तुला आज रात्री पॅलेसमध्ये डान्स नाईटसाठी आमंत्रित करतो. नक्की ये हा. राजकुमारच्या आमंत्रणाने कॅरेन आनंदाने नाचू लागली. पण काही वेळाने कॅरेनला डान्स थांबवताच आला नाही. माझे पाय थांबवू का शकत नाहीयेत. काय होते.
कॅरेन डान्स करत करत म्हातारी आणि राजकुमारापासून दूर जाऊ लागली. कॅरेन, परत ये. जरी राजकुमारने कॅरेनचा थोडा वेळ पाठलाग केला तरी ती खूप लांब निघून गेली होती. कॅरेनचे लाल शूज कॅरेनपेक्षा जास्त हट्टी होते. त्यांनी तिला डोंगराच्या माथ्यापर्यंत नेलं आणि 3 दिवस तिला रात्रंदिवस नाचवलं. कॅरेनचे पाय इतके दुखले की ती प्रत्येक पाऊल टेकवताना किंचाळत होती. चिखलात बुडाल्यावर आणि काटेरी सुया टोचल्या तरी शूज नाचतच राहिले. पुरे झालं आता, मी खूप दमले आहे. मी यापुढे एवढा हट्ट करणार नाही. मी वचन देते. कृपया कृपया थांबा. शूज, थांबा थांबा थांबा. आणि जेव्हा कॅरेन म्हणाली की ती तिचा हट्टीपणा सोडून देईल तेव्हा लाल शूज तिच्या पायातून निघाले आणि कॅरेन जमिनीवर पडली. लाल शूज तिच्याशिवायही नाचतच राहिले. कॅरेनला एक काठी सापडली आणि ती वेदनेने लंगडत लगडत कशीबशी घरी पोहोचली. तिचे पाय खूप दुखत होते. तिचं घर पाहून ती आनंदाने रडू लागली. दारात म्हातारीने तिचं स्वागत केलं. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. मला माहिती की मी खूप हट्टी मुलगी होते, पण मी वचन देते की मी यापुढे अशी वागणार नाही. कॅरेनने तिचा हट्टीपणा सोडल्यानंतर गोष्टी सुधारू लागल्या. एके दिवशी कोणीतरी दार ठोठावलं. तो दुसरा कोणी नाही, तोच तरुण आणि सुंदर राजकुमार होता. हो, तू इथे आहेस का कॅरेन? मी तुला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू खूप वेगाने नाचतेस. देखणा आणि तरुण राजकुमार पाहून कॅरेनला आनंद झाला. त्याच दिवशी राजकुमार आणि कॅरेनच्या प्रेमाला सुरुवात झाली. हट्टीपणा मागे सोडून कॅरेन एक आनंदी आणि शांत जीवन जगली. स्नो व्हाईट आणि छोटा पिग्गी. एकदा काय झालं, स्नो व्हाईट नावाची एक मुलगी दूरवरच्या एका देशात राहत होती. एका सुंदर सकाळी स्नो व्हाईटने जंगलातून जात असताना एक लहानसा पिग्गी पाहिला. तो रस्ता विसरला आहे हे स्पष्ट दिसून येत होतं. म्हणून स्नो व्हाईट त्याच्या मदतीला गेली. हॅलो लहानशा पिग्गी. तू कोण आहेस? माझ्यापासून लांब राह. घाबरू नकोस लहानशा पिग्गी. मी स्नो व्हाईट आहे. मी तुला कधीच इजा केली नाही. हळूहळू लहानसा पिग्गी जिथे तो लपला होता त्या झाडामागून बाहेर आला. स्नो व्हाईट, तू मला मदत करू शकतेस का? हो, नक्कीच करू शकते. आधी सांग काय झालं? तू इथे कसा आलास? मी आज सकाळी खेळायला बाहेर गेलो होतो, पण मी खेळण्यात एवढा मग्न झालो होतो की मला कळलंच नाही की मी घरापासून एवढा लांब आलोय. मग मी माझ्या घरी परत जाण्याचा प्रयत्न केला, पण एका नागतोड्याने माझ्या अंगावर उडी मारली आणि तो माझ्या कानात गोंगाट करू लागला. आणि त्यापासून सुटका करून घेण्यासाठी मी इकडे तिकडे खूप जोरात धावू लागलो आणि शेवटी तो उडी मारून पसार झाला. पण मी जंगलाच्या मधोमध अडकलो. गेले कित्येक तास मी घराचा रस्ता शोधतोय, पण मला वाटते की मी हरवलोय. माझ्या भावांना माझी काळजी वाटत असेल. स्नो व्हाईट, प्लीज मला मदत कर. स्नो व्हाईट त्या लहानशा पिग्गीला म्हणाली की ती त्याला त्याचं घर शोधायला मदत करेल आणि ते एकत्र जाऊ लागले. मला सांग पिग्गी, तुझ्या घराजवळ काय आहे? तिथे खूप मोठाली झाडं आहेत. या जंगलात मोठमोठाली झाडं आहेत. तुझ्या घराजवळची आणखी एखादी खूण सांगशील का? माझ्या घराजवळ एक बहरलेला पाण्याचा तलाव आहे. या जंगलात खूप बहरलेले तलाव आहेत. कळत नाहीये कोणता असेल.
मला हे नाही माहिती आहे. तू काळजी करू नकोस पिगी. आपण एक एक करत सगळ्या तलावांजवळ जाऊ आणि तुझं घर शोधून काढू. स्नो व्हाईट आणि लहानसा पिगी काही वेळ जंगलात फिरत राहिले आणि मग बहरलेल्या पाण्याच्या तलावाजवळ पोहोचले. पाण्यावर कमळाची फुलं तरंगताना अतिशय सुंदर दिसत होती. पण लहान पिग्गीने उदास होऊन सांगितलं की त्याचं घर या तलावाजवळ नव्हतं. अरे नाही, मला माझं घर कधीच सापडणार नाही. पिग्गी खूपच उदास झाला होता, म्हणून त्याने जमिनीवरून एक दगड उचलला आणि तो तलावात फेकला. पण अचानक तलावातून एका खूप मोठ्या बेडकाने त्यांच्या अंगावर उडी मारली. स्नो व्हाईटने भान राखून त्या पिग्गीला वाचवलं, जो त्या मोठ्या बेडकाखाली जवळजवळ चेपलाच असता. तुमच्यापैकी कोणी माझ्या घरावर दगड मारला? क्षमा कर मोठ्या बेडका, आम्ही फक्त या लहानशा पिग्गीचं घर शोधत आहोत. मग नावेचा वापर करून तलावावर जा. डुकरांना तिथे फिरायला खूप आवडतो. स्नो व्हाईट आणि पिग्गी लगेच त्या तलावाकडे निघाले, जो या मोठ्या बेडकाने सांगितला होता. चल चारी बाजूला पाहूया पिग्गी, कदाचित आपण तुझ्या घराजवळच असू. खरं तर पिग्गी थोडा वेळ तलावाच्या आजूबाजूला हुंगत होता, पण त्याला त्याचं घर नाही सापडलं आणि तो जोर जोरात रडू लागला. माझं घर, मला माझं घर पाहिजे. शांत हो लहानशा पिग्गी, रडू नकोस. लहानसा पिग्गी एवढ्या जोरात रडत होता की एक मोठी लाल मासळी तलावातून उडी मारून जमिनीवर आली आणि पिग्गीला जवळजवळ चिरडून टाकलं. स्नो व्हाईटने पुन्हा त्याला कसं बसं वाचवलं. हा काय गोंगाट लावलाय, माझी दुपारची झोप उडवून टाकली. जेव्हा पिग्गीने मासळीला एवढा राग आल्याचं पाहिलं, तेव्हा तो घाबरून राजकुमारीच्या मागे लपून बसला. क्षमा कर मासळी ताई, आम्ही या गोड पिग्गीचं तलावाजवळचं घर शोधतोय. मग त्या तलावावर डॉग घेऊन जा, तेथे मातीचा तलाव आहे, डुकरांना शिखल आवडतो. लाल मासळी परत पाण्यात निघून गेली आणि स्नो व्हाईट आणि पिगी घाटासोबत तलावाकडे निघाले. काही वेळाने स्नो व्हाईटने जमिनीवर काही मातीच्या पायांचे ठसे पाहिले. पिगी, जमिनीवर पायांचे ठसे बघ. वा! स्नो व्हाईट आणि पिगी आशेने तलावाच्या कडेकडेने फिरू लागले आणि शेवटी त्यांना पिगीचं घर सापडलं. हे पहा माझं घर. जेव्हा भावांनी लहानशा पिगीला घरी परतलेलं पाहिलं, तेव्हा त्यांनी धावत जाऊन त्याला मिठी मारली. आम्ही तुझी खूप काळजी करत होतो लहान भावा, तू कुठे गेला होतास? त्या नागतोड्याने माझ्या कसे नाकी नऊ आणले हे मी सांगू शकलो असतो तर बरं झालं असतं. जर स्नो व्हाईट नसती तर मी कधीच घरी पोहोचू शकलो नसतो. थँक्यू माझी राजकुमारी. यापुढे तू घराचा पत्ता शिकून घ्यायला हवास आणि तुला ठाऊक असायला हवं की आजूबाजूला काय आहे. प्रॉमिस? पिगी प्रॉमिस. तिघे पिगी एकमेकांना भेटल्याबरोबर त्यांनी अख्खा दिवस त्यांच्या घरासमोरच्या चिखलात मस्ती केली. त्यांनी या खेळात स्नो व्हाईटलाही सामील करून घेतलं. लहानसा पिग्गी त्या दिवशी सुदैवाने स्नो व्हाईटला भेटला होता, कारण या धरतीवर प्रेमळ राजकुमाऱ्या नेहमीच बोलणाऱ्या प्राण्यांना मदत करतात.